महाराष्ट्रामध्ये दुसरा एक उपक्रम मी मराठी भाषा मंत्री म्हणून सुरू केला आहे आणि तो उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले जे साहित्यिक आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतो. पहिला कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला झाला, दुसरा रत्नागिरीमध्ये झाला आणि मला आज सांगताना आनंद होतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांची एक मागणी होती की महाराष्ट्रामध्ये भाषेचं संग्रहालय असलं पाहिजे आणि ते भाषेचं संग्रहालय करण्याचा निर्णय रत्नागिरीमध्ये मराठी भाषा मंत्री म्हणून मी घेतलेला आहे. 25 कोटी रुपये त्याला मंजूर केलेले आहेत. 1 एकर जागा देखील आज आम्ही अलॉट केलेली आहे. तर या भाषेच्या संग्रहालयातनं काय होणार आहे, तर जेवढे साहित्यिक किंवा जेवढे मराठी भाषेवर प्रेम करणारी लोक होऊन गेली, ज्यांनी मराठीसाठी फार मोठं काम करून ठेवलं आहे, तर त्यांच्यावर रिसर्च ह्या भाषा संग्रहालयामध्ये होईल. अगदी ज्ञानेश्वरांपासून आताच्या साहित्यिकांपर्यंत. ज्ञानेश्वरी देखील ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ज्यावेळी सरकारनं विचारलं, केंद्र सरकारनं, की 700 वर्षापूर्वीची अशी कुठची घटना आहे की जी मराठीमध्ये लिहिली गेली, त्यावेळी आम्ही महाराष्ट्र सरकारनं सांगितले की ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देखील मराठीमध्ये होती. त्याच्यामुळे अभिजात भाषेचा पाया हा ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यामुळे तिथपासून जे साहित्य सुरू झालं ते आताच्या साहित्यिकांपर्यंत सगळं त्या भाषा संग्रहालयामध्ये वाचता येईल. तिथे चांगल्या पद्धतीचं संग्रहालय म्हणजे फोटोग्राफिक संग्रहालय असेल, होलोग्राफिक असेल, या सगळ्या गोष्टी तिथं आम्ही करणार आहोत आणि ते महाराष्ट्रातलं भाषा संग्रहालय आम्ही रत्नागिरीमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये बोलीभाषेवर रिसर्च असेल किंवा ग्रंथालयांच्या पुस्तकांवर रिसर्च असेल. आज साहित्यिकांकडनं अशी मागणी झाली की थिबा पॅलेसमध्ये जर पुस्तकांचं गाव सुरू करता आलं तर ते पुस्तकांचं गाव करण्याचा देखील निर्णय घेतला. काही साहित्यिकांनी सांगितले की साने गुरुजींच्या पवित्र ठिकाणी पुस्तकांचं गाव सुरू करावं, ते पालघडला करायचा आम्ही निर्णय घेतला. सगळ्यात त्याच्यापेक्षा पुढं जाऊन SM जोशींचं स्मारक करायचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे गोळपमध्ये. हे विविध निर्णय आजच्या मराठी भाषेच्या बैठकीमध्ये आपण घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जे साहित्यिकांना अपेक्षित होतं महाराष्ट्रातल्या, ते भाषा संग्रहालय आज आपण रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय घेतो. बाळशास्त्री जांभेकरांपासून जर सुरुवात केली तर ते पूर्वीच्या रत्नागिरीच्या एकत्र जिल्ह्यातले, मंगेश पाडगावकर रत्नागिरीच्या एकत्र जिल्ह्यातले, मधु मंगेश कर्णिक रत्नागिरीच्या एकत्र जिल्ह्यातले, कुसुमाग्रज केशवसूत हे आपल्या रत्नागिरीच्या मालगुणचे, त्याच्यानंतर पु ल देशपांडेंची सासूरवाडी ही रत्नागिरी. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला देखील रत्नागिरी जिल्हा पावन झालेला आहे. विदास सावरकर जसे देशासाठी झटत होते तसं ते देखील साहित्यिक होते. लोकमान्य टिळक देखील साहित्यिक होते. महर्षी धोंडो केशव कर्वे देखील साहित्यिक होते. साने गुरुजी देखील साहित्यिक होते. त्याच्यामुळे ही सगळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले, त्याच्यामुळे ही सगळी दिग्गज मंडळी ज्याने मराठीवर प्रेम केलं ती रत्नागिरी जिल्ह्यातली होती आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मराठी भाषा संग्रहालय उभारण्याचा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. संबितरनगर बी एड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, तिथं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर होतं आहे त्याच्या बाजूला.